नमस्कार. आज आपण गॅसचा वापर न करता किंवा न शिजवता कैरीचं पन्हं करणार आहोत. आपण नेहमीच कैऱ्या शिजवून व त्याचं गर काढून कैरीचं पन्हं तयार करतो. पण आज आपली ही रेसिपी गॅसचा न वापर करता झटपट अशी होणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता पटकन साहित्य आणि कृती पाहून घेऊयात. कैरीचं पन्हं बनवायला आपल्याला लागणार आहे 4 कच्चे कैऱ्या. या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक पिकलेला आंबा, एक मूठभर पुदिन्याची पानं, अर्धी वाटी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. 2 चमचे जिरेपूड, 1 चमचा चाट मसाला पावडर, अर्धा चमचा मीठ आणि हे थंड पाणी. तुम्ही बर्फाचे तुकडे सुद्धा घेऊ शकता. सर्वात प्रथम कच्च्या कैरीचे सालं काढून घ्यायची आहेत. हे अशा प्रकारे सालं काढून घ्यायची आहेत. इकडे सगळ्या कैरीचे मी सालं काढून घेतलेली आहेत. आता आपण हे कैरी कापून घेऊयात. लहान मोठे तुम्ही कसेही कापू शकता. कैरीच्या कोळीपासून व्यवस्थितपणे असं कापून घ्या आणि कैरीची कोय बाजूला काढून ठेवा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कैरीची कोय साफ करून घ्यायची आहे. आता हे बाजूला काढून ठेवूयात. सगळ्या कैऱ्या अशाच प्रकारे कापून घेऊयात. अशा प्रकारे सगळ्या कच्च्या कैऱ्या कापून झालेल्या आहेत. आता आपण हे बाजूला काढून ठेवूयात. आता पिकलेल्या आंब्याचं गर काढून घ्या. पिकलेला आंबा असं चारी बाजूनी कापून चमच्याच्या साहाय्याने आंब्याचं गर काढून घ्या. हे बघा, अशा प्रकारे मी पिकलेल्या आंब्याचं गर काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरमध्ये कैरीचे काप घालून घ्या. त्यानंतर आंब्याचं गर टाका. साखर टाकून घ्या. जिरेपूड, चाट मसाला पावडर, अर्धा चमचा मीठ, पुदिन्याची पानं, आता सुरुवातीला यात थोडंसं थंड पाणी टाकून घ्या. आता हे बारीक वाटून घ्या. कैरी आणि आंब्याचं गर आपण बारीक वाटून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. या क्षणी तुम्ही चव घेऊन पाहू शकता. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून यात थोडी साखर टाकू शकता. आता हे मिश्रण जाड असल्यामुळे आपण यात 1 कपभर थंड पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा वाटून घेणार आहोत. इकडे आपलं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. कच्च्या कैरीच्या सालं काढून घेतल्यामुळे आपल्याला याला गाळायची अजिबात गरज नाहीये. त्यामुळे आपण हे थेट ग्लासमध्ये काढून घेणार आहोत.